जर एक्सरसाइज करायला कन्फ्यूज असतो आपण, पण वजन खूप वाढलेलं आहे, तर काय करायचं? बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे योगामध्ये, हे सर्वांना माहिती असेलच आणि खूप सारे युट्यूबला व्हिडिओज आहेतच। तर आज तुम्ही थंबनेल वरती बघून आलेला आहातच। तर काहीच करायचं नाहीये, कोणत्या एक्सरसाइज देखील करायच्या नाहीयेत, फक्त दिवसभरातनं तुम्ही 12 सूर्यनमस्कार, कमीत कमी 12 सूर्यनमस्कार तरी करायचे आहेत। खूप जणांना सूर्यनमस्कार येतात, खूप जणांना नाही येत, तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी ज्यांना सूर्यनमस्कार जमत नाही किंवा करायचा कंटाळा येतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ना सूर्यनमस्कार करणार आहे, 12 सूर्यनमस्कार किंवा 18 सूर्यनमस्कार, आणि कंटिन्युअसली करणार आहे। तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला कंटाळा येतो किंवा जमत नाही, हा व्हिडिओ तुम्ही समोर लावून द्यायचा आणि याच्या सोबतच तुम्ही करत राहायचं। आता व्हिडिओमध्ये काहीच न बोलता फक्त म्युझिक असेल आणि सूर्यनमस्कार असतील। तर चला जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया आपल्या सूर्यनमस्काराला।
कम्प्लीट झालेले आहेत आपले सूर्यनमस्कार। आणि एक गोष्ट सांगते की तुम्हाला ॲलर्जी आहे, तुम्हाला थायरॉइड आहे, तुम्हाला खूप काही गोष्टींचं फेस करावं लागतं, स्ट्रेस आहे, तर त्याच्यासाठी बेस्ट आहे सूर्यनमस्कार। काहीच नाही करायचंय ना, कमीत कमी 12 सूर्यनमस्कार रोज करा। खूप चांगली तुमची तब्येत राहणार, हेल्दी राहणार तुम्ही आणि फिट होणार। असा फॅट तुमचा विरघळणार ना, तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची आवश्यकता पडणार नाही। तर याची क्वांटिटी तुम्ही तुमच्यानुसार वाढवू शकता। 12 चे 18 करू शकता, 18 चे 24 करू शकता, 24 चे 35 करू शकता। असे हळूहळू तुम्ही 108 सूर्यनमस्कारापर्यंत आरामात जाऊ शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। आणि इथे तुम्हाला एक सांगायचं की ज्यांना सूर्यनमस्कार जमत नाहीत, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, कमरेत गॅप आहे, काय आता सर्जरी झालेली आहे, तर त्यांनी सूर्यनमस्कार नाही करायचे। बाकी जे आपण हेल्दी मतलब फक्त हेल्थ वाढलेली आहे त्यांनी आरामात सूर्यनमस्कार स्टार्ट करायचे आहेत आणि लवकर वजन कमी करायचं आहे। तर नक्कीच करा। व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया परत छान छान